तर नमस्कार. महाराष्ट्र शासनाची आई कर्ज धोरण योजनेच्या अंतर्गत ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना कधीपासून चालू आहे चला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सांगतो. परंतु आई कर्ज ही योजना आहे शासनाची आहे. त्याचबरोबर आईला म्हणजे या योजनेच्या अंतर्गत महिलांना 15 लाखापर्यंतचे कर्ज भेटते. हे कसं भेटते, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ही महिलांसाठी योजना खूपच फायदेशीर आहे. त्याचबरोबर महिलांसाठी पर्यटन व्यवसायासाठी 15 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. तेही बिनव्याजी कर्ज तुम्हाला 15 लाखापर्यंतचे महिलांसाठी फक्त हे कर्ज दिले जाते. याचे जे व्याज असते ते परताव्याच्या स्वरूपात असते, म्हणजे हे व्याज देखील तुम्हाला परत माघारी दिले जाते. तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र देखील लागतात. कोणते कोणते? आधार कार्ड देखील असणे खूपच गरजेचे आहे. त्यानंतर पॅन कार्ड असणे खूपच गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमचे आयडेंटिटी म्हणजे तुम्ही जर ओळखपत्र म्हणजे तुमचे मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट देखील असणे खूपच गरजेचे आहे. आणि पत्ता पुरावा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला पत्ता पुरावामध्ये तुम्हाला रेशन कार्ड किंवा तुमच्या म्हणजे जे कर्ज घेणार आहेत त्यांच्यासाठी, ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या नावावरती लाईट बिल देखील असणे खूपच गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणचे तुमचे लाईट बिल किंवा रेशन कार्ड त्यामध्ये तुमचं नाव असणे खूपच गरजेचं आहे. त्याचनंतर तुम्हाला दुकानाची आस्थापना करायची असेल तर तुमचे शॉपॅक लायसन देखील पहिल्यांदाच काढणे खूपच गरजेचं आहे. म्हणजे शॉपॅक लायसन असणे देखील गरजेचं आहे. उद्यम आधार देखील लागतो. त्याचबरोबर तुमचे गुमस्ता हे देखील तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लागणार आहे. महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शॉपॅक लायसन, उद्यम आधार आणि गुमस्ता हे देखील लागणारच आहे. म्हणजे पर्यटन म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी करणार आहात त्या ठिकाणचे सर्व डॉक्युमेंटरी क्लिअर असणे देखील खूपच देखील अजून कागदपत्रे लागतात. तुमचा जर बिझनेस पहिल्यापासून जर चालू असेल तर त्याचे पॅन कार्ड देखील असते. ते जर तुमचे असेल तर अजून तुम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट किंवा ही म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वपूर्णच आहे. तुमचे जर पहिल्यांदा बिझनेस चालू असेल आणि तुम्हाला महिलांच्या नावावरती आता हे तुम्हाला स्वतः करायचं असेल तर तुम्हाला पॅन कार्ड, बिझनेस पॅन कार्ड देखील असते. त्याचबरोबर तुमचे पासपोर्ट साईज 2 फोटो देखील लागतात. तुम्हाला बँक खाते देखील खूपच असणे गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये कोणते अकाउंट लागते, जर तुमचे करंट असेल तर करंट, आणि तुम्ही सेव्हिंग अकाउंटवरून जर ट्रान्झॅक्शन करत असाल तर सेव्हिंग अकाउंट देखील असणे गरजेचं आहे. फक्त तुम्हाला बँक खाते देखील असणे खूपच गरजेचं आहे. ॲक्टिव्ह असणे खूपच गरजेचं आहे, ज्यावरती तुमचे ट्रान्झॅक्शन देखील केले जाते त्या चालू बिझनेसचे. त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये म्हणजे तुमचे कॅन्सल चेक देखील असणे खूपच गरजेचं आहे. आता ते किती लागतात ते सांगू नाही शकत, परंतु तुम्हाला हे 2 तरी कॅन्सल चेक लागतात ह्या योजनेच्या अंतर्गत. तर महिलांना तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 500 शब्दांचा अर्थसंकल्पना ही करणे खूपच गरजेचं आहे. म्हणजे 500 शब्दात तुम्हाला एक तुमचा प्रोजेक्ट देखील तयार करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोन अप्रायझल तुम्ही करायचं असेल किंवा हे जे योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल 15 लाखापर्यंतचा, तेही बिनव्याजी तुमचे जे व्याज जाते ते देखील तुम्हाला माघारी दिले जाते. ह्यासाठी काही डॉक्युमेंटरी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलीच आहे. त्याचबरोबर ह्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र सर्व सांगितले असता ही जी योजना आहे ती महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे. महिलांना 15 लाखापर्यंतचे तुम्हाला बिनव्याजी कर्ज दिले जाते. 500 शब्दांचा एक आराखडा तयार करायचा आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट आहे जे सरकारकडे जातो, तो अप्रायझल होतो. त्याच्यानंतर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत 15 लाखापर्यंतचे लोन दिले जाते. तुम्हाला जर या योजनेच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.